नमस्कार, मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत। नाचू कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 33 आपण बघत आहात। या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील आंबलेवाडी येथील हनुमंत मोरे महाराज आहेत। त्यांच्या सोबत आहेत युवराज मोरे महाराज आहेत। कीर्तनकारापर्यंत त्यांचा कसा प्रवास झाला या संदर्भात आज आपण महाराजांशी गप्पा मारणार आहोत। रामकृष्ण हरी महाराज। रामकृष्ण हरी महाराज, मुलाखतीतील पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी आहे की आई वडील काय करत होते तुमचे? आई वडील शेती करत। बर, शेती करत होते। मग तुम्हाला भाऊ किती किंवा बहिणी किती आहेत? त्या भाऊ नाही मला। बर, हा, 2 बहिणी आहेत। 2 बहिणी आहेत। काय नाव आहे ते त्यांचे? सुमन कृष्ण पडपरे, कमल संजय रोमन। रोमन। बर, आता एक सांगा, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? शिक्षण 9वी झाले। बर, पुढे काय केलं 9वी झाल्यानंतर? शेतीच करायची। शेती म्हणजे वडिलांना मदत करू लागला तुम्ही? बर, असं सांगा आता की तुमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तर असं का मनात आलं की आता आपण तुळशीची माळ घालावी? काय प्रसंग आहे तो? एकनाथ महाराजांचा हरिपाठ मी वाचला। बर, हा, आणि मला सहज उपलब्धी झाली आणि मग मी हरिभक्तीपरायण लावंड गुरुजी खटाव बर त्यांच्याकडून माळ घातली। बर, ते अनुग्रह काय देत नव्हते। मग नंतर मी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सुभाष महाराज गाडगे भाऊ कोळीवाडीचे आपले, त्यांच्याकडून परत अनुग्रह मी घेतला, म्हणजे ते पण माझे गुरु आहेत। बर, आणि एक सांगा, मग आता तुम्ही माळ घातली, ठीक आहे, म्हणजे भजनाला जाणं, कीर्तन ऐकणं, प्रवचन ऐकणं, इथपर्यंत प्रवास आपण जाणू शकतो, पण असं का मनात आलं की तुमच्या की आता आपण कीर्तन सांगावं, प्रवचन सांगावं? कसं मनात आलं ते? मला वैकुंठवासी हरिभक्तीपरायण केशवानंद महाराज लेणीकर, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गजानन दादा बोसरेकर, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सुभाष महाराज गाडगे भाऊ, हरिभक्तीपरायण गजानन महाराज लेणीकर, हरिभक्तीपरायण लावंड गुरुजी खटावकर या गुरुवर्यांचं सानिध्य लाभलं आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने गेली 40 वर्ष मी माळ घातली। आणि नंतर या संप्रदायाच्या ह्याच्यात आल्यानंतर कीर्तन करायला सुरुवात केली। पहिलं कीर्तन माझ्या गावामध्ये गणपती मंडळ म्हणजे आंबलेवाडीमध्ये पहिलं कीर्तन, आणि गणेश मंडळाच्या तिथं त्यांनी पहिलं कीर्तन माझं ठेवलं। बर, तिथून मग परिसरामध्ये माहिती झाली। बर, मला सांगा, खरं तर तुम्ही आंबलेवाडीतच पहिलं कीर्तन झालेलं आहे आणि तुमचं कीर्तन तुम्हाला दररोज बघणाऱ्या लोकांनी ऐकलेलं होतं, पण लोकांनी काय सांगितलं, बाबा महाराज कीर्तन असं झालं तसं झालं, काय प्रतिक्रिया दिली त्यांनी? ते म्हणले नवीन असून पण म्हणले छान तुम्ही म्हणले बोलताय। आणि परिसरामध्ये मग माहिती झाल्यानंतर मग हळूहळू शेजारच्या गावामध्ये म्हणजे हळूहळू कीर्तन होऊ लागले। पण मग एक सांगा, खरं तर तुम्ही शेतकरी आहात आणि कीर्तन सांगायचं म्हणजे व्यासपीठ म्हणजे धाडस नसतं, आणि पहिल्यांदाच कीर्तन सांगताना अंग थरथर कापतं किंवा असं भीती वाटतं, असं काय तुमच्या वेळेस घडलं का? काय सुरुवातीला तेवढं थोडस हे होतं, थोडस ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळ असल्यानंतर थोडासा दबाव येतो। काही पाठांतर केलेलं असते पण ते वेळ आठवत नाही। बर, सुरुवातीला तेवढं थोडस होतं, पण आता जेवढा समाज जास्त तेवढी स्फूर्ती येते। बर, साथीला गायक वादक त्यानंतर अजून उत्साह म्हणजे गायक आणि वादक जर जोरात असतील तर महाराज रंगवतात, भरपूर असेल तर मग कीर्तनाला रंगत येते। आता महाराज एक सांगा, खरं तर दुसरा प्रश्न असा आहे की प्रवचन तुमचं कुठं झालं? मग प्रवचन हे पहिलं शेजारच्या गावामध्ये परिसरामध्ये माहिती झाली आणि मग शेजारच्या गावामध्ये प्रवचन झालं। बर, खटावला, आणि तिथून मग कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, आकडा, बर, म्हणजे हे करू लागला। आता एक सांगा, बऱ्याच वेळेला मी प्रश्न लोकांना विचारतो, कीर्तन अवघड का प्रवचन अवघड? तुमच्या नजरेतनं किंवा दृष्टीतनं काय अवघड आहे तुम्हाला वाटतं? तसं प्रवचन अवघड। कीर्तनामध्ये काही आठवण नाही की मध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणजे घ्यायचं। बर, तेवढ्या वेळात आठवत गायक असते ते चाली कधी म्हणायला लागले की त्यावेळेला आता आपण पुढे काही बोलायचे ते लक्षात येतं। तसं प्रवचनामध्ये
आपण एकटेच बोलत असतो या तिथे आणि साथ एकच नसते. तास प्रवचन असते, पण त्याच्यामध्ये ते न थांबता बोलायचं असते या. त्यामुळं तसं प्रवचन अवघडच आहे. तर आता एक सांगा, खरं तर तुम्ही शेतकरी आहात आणि कीर्तन सांगायचं असतं, बऱ्याच वेळेला प्रवचन सांगायचं असतं, आणि अशा वेळेला प्रश्न पडतो की आपल्याला उद्याची कीर्तनाची तारीख आहे आणि आपल्या शेतीतही काम असतात आणि शेतकरी म्हटलं का सारखीच काम असतात. मग अभ्यासासाठी कसा वेळ काढता? कारण अभ्यास केल्याशिवाय तर तुम्हाला कीर्तनात जाता येत नाही. कसा वेळ देता अभ्यास करायला तुम्ही? कामामध्ये काम काही म्हणा राम राम, असं मी काम करत करतच अभंग पाठांतर करायचे, दिवसभर शेती काम करायचे, मग परिसरामध्ये कुठेही कार्यक्रम असेल त्या ठिकाणी मग जायचे, आळंदी पंढरपूरची वारी करायची, परिसरामध्ये कार्यक्रमाला जायचे. पण अभ्यास महत्वाचा आहे ना, तुम्हाला तर अभ्यास करावाच लागेल ना. काही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींचं ऐकलं, त्याच वाचन करायचं, ग्रंथ ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, दासबोध ग्रंथांचं अभ्यास करायचं, वाचन करायचं. त्याला वेळ पण करायचं. वेळ आदला मधला काढता का कसा काढता मग ती वेळ? मधल्या वेळामध्ये मिळेल तसा, सकाळ वेळ ज्यावेळेला मिळेल त्यावेळेला वाचन करायचं. ठरलेली वेळ नाही, पण वेळ काढून अभ्यास करूनच मग पुढे जायचं. महाराज एक सांगा, दुसरा एक प्रश्न असा आहे की कीर्तन म्हटलं का गायन असावं लागतं, महाराजांना ते सूर असावा लागतो, अभंग गायला लागतात, बऱ्याच वेळेला चाली वगैरे गाय. तर ते गायन तुम्ही कसं जुळवलं? मग गायनाचं थोडं तालास्वराचं झालं, केलं, त्याच्यामुळे जुळायला लागलं ते. म्हणजे पहिल्यांदा थोडस हे होतं, पण परत आपोआप मग ते सुराचं ज्ञान होतं. बरं, मला सांगा, आता तुम्ही मगाशी बोलता बोलता सांगितलं मी पायदिंडीला चालत गेलोय किंवा वारीला जातोय, तर काय वारीचा अनुभव आहे? म्हणजे तुम्हाला काय वाटतं वारीत सहभागी झाल्यानंतर काय मिळतं? असं एक प्रश्न पडतो त्या वारीतनं, इतक्या दिवस चालायचं, तितक्या दिवस चालायचं. या लोक अजून म्हणत असेल की महाराज आता तुम्ही 60 वयापर्यंत आलेला आहे आणि आता घरी विश्रांती घ्यायची सोडून किंवा हे शेतातली कामं राहू द्या, पण 15 दिवसाचा प्रवास थांबून निवांत असं म्हटलं तरी पण तुम्ही वारीत सहभागी होता. काहीतरी भावना असेल ना, किंवा त्यांना सांगत असेल ना, तुम्ही काय सांगता त्यांना? वारीत काय, वारीतला तो आनंदच वेगळा असते. बर, ते मी दुसऱ्या दिंडीतून पहिलं जात होतो. आता या 5 वर्षामध्ये ईश्वर प्रसाद पंचक्रोशी दिंडी सोहळा, आमच्या गावातून श्री क्षेत्र आंबेवाडी ते भेटपर्यंत पंढरपूर असा पायी दिंडी सोहळा चालू केला. त्या दिंडीचा मी दिंडी चालत. म्हणजे किती दिवसाचा हा प्रवास आहे तुमचा? साधारण 11 दिवस. 11 दिवसाचा. म्हणजे आंबेवाडी ते पंढरपूर हा 11 दिवसाचा प्रवास आहे. सलग 3 वर्ष झालं हा तुम्ही दिंडी चालक म्हणून काम करताय. आता घेऊन जात असते आपण सगळ्यांना बाबा, ज्या लोकांना यावर्षी 230 वारकरी होते. 230 वारकरी भरपूर होते. त्याचं नियोजन कसं करतात? जेवणाचं, राहण्याचं, किंवा अगोदर आपल्याला दिंडी न्यायचं म्हणजे तुमचं काही दिवस अगोदर नियोजन राहत असेल ना, त्याला नियोजनात वेळ जात असतो. कारण हे सगळे सुरक्षित न्यायचे, सुरक्षित आणायचे, पाऊस असतो, त्याचं नियोजन तुम्ही कसं करता? मग वर्षभर आम्ही नदीत जाऊन सगळ्यांच्या गाठी बिठी घेऊन ज्या ठिकाणी मुक्काम असेल तिथे मंदिर आहे, हॉल आहे, शाळा आहे, तिथे त्यांच्याशी भेटून किंवा जे अन्नदाते आहेत ना, चहा नाश्ता देणार आहेत, सगळ्यांचे आम्ही जाऊन गाठी बिठी घेऊन नियोजन करतो आम्ही. बर महाराज, आता तुमच्या आंबलेवाडीतून आल्यानंतर आमच्या मानमध्ये येते, म्हणजे पंढरवाडी मार्गेच ही दिंडी जात असते. त्यानंतर मसोड गेलं का खाली सोलापूर जिल्हा लागतो. इथं कुठं मुक्काम होतो का आपला मान तालुक्यात? कुठं तुमच्या दिंडीचा पहिला मुक्काम आमचा खटावला असते, नंतर दुसरा मुक्काम पेंडगडला असते, आणि तिसरा मुक्काम गोंधळ, आणि मग तुम्ही पंढरपूरला असा हा प्रवास. आता महाराज, असा एक प्रश्न पडतोय, म्हणजे मुलाखतीला हा शेवटचाच प्रश्न आहे की हे सगळं बघितल्यानंतर घरातली म्हणा किंवा तुमचे पाहुणे रावळे किंवा अजून कोणी ओळखीचे असतील की महाराज आता हे कुठंतरी थांबा किंवा काय, किंवा धावपळ होतील काय काय, तर त्यांना तुम्ही काय सांगताल?
आता वारीला जाणं तिथपर्यंत ठीक आहे, कीर्तन प्रवचन हे काय धावपळ, पण दिंडीत चालक म्हणून जबाबदारी घेताय ना तुम्ही. हो. अशा वेळेला लोक तुम्हाला काय ते सांगत असतील ना बाबा. मी आता शेती व्यवसाय पण आता बंद केलेला आहे. हा, आता माझं 61 वर्ष झालं. हा 61 आहे आणि धावपळ आहे शेवटी. शेती व्यवसाय तर काही करत नाही. आता फक्त उरलेलं आयुष्य भगवंताला समर्पित करायचं या यानं कीर्तन कीर्तन पुढं. हा, त्याच्यामुळे त्यांना उत्तर आहे की पांडुरंगाच्या चरणी आता इथून पुढे जे आहे ते आयुष्य घालवायचं. जे आहेत लोक त्यांना पांडुरंगाच्या चरणी घेऊन जायचं, जे थांबले त्यांना पांडुरंगाच्या वारीमध्ये सहभागी व्हा. आणि काय आनंद आहे हा एक तुमच्या ह्या सर्व धडपडीतून त्यांना एक संदेश मिळतोय. धन्यवाद माऊली. युवराज मोरे महाराज आज आपल्या सोबत पण आहेत. महाराज, खरं तर तुमचा त्यांचा सहवास जवळचा आहे. काय सांगताल आज यांची एवढी धावपळ या वयात आहे? बर. आणि ते दिंडी चालत असून आणि परत येईल. हा, सगळं व्यवस्थित काम करतो. बर. आणि त्यामुळे लोकांच्या मला त्याबद्दल वाढलेलं. दरवर्षी 100-50 लोक वाढत चाललेले आहे. आणि राहण्याची व्यवस्था, जेवणाची सगळी व्यवस्था व्यवस्थित करतायत. आणि धावपळ पण बघून काय सांगाल त्यांची ह्या वयात धावपळ आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा प्रश्न पडतोय काय काय वेळेला की आम्ही अजून थकल्यासारखं आहे, पण त्यांच्याकडे बघितल्यानंतर अजून दुपटीनं 25 वर्षाचा धन्यवाद. खर तर मानदेश भूषणच्या 33व्या भागात आपण 33वा भाग आपण बघत आहात. नाचू कीर्तनाच्या रंगीमध्ये महाराजांनी खर तर ते शेतकरी, कीर्तनकार आणि दिंडी चालक म्हणून काम करत आहेत. खरोखर आज 61 वयात त्यांनी सर्वांनाच एक प्रेरणादायक अशी ऊर्जा दिलेली आहे. आणि मानदेश भूषणशी बोलताना सर्व त्यांनी प्रवास सांगितलेला आहे. महाराजांना मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण.